दुसरा सामना सागर आणि प्रकाश ही जोडी जाते मैदानाच्या आतमध्ये धागूर संघाचे वाघेरे विरुद्ध धागूर असा मात्र हा सामना रंगतोय। वाघेरे संघाचे एक्स्ट्रा खेळाडू आयुष्यामध्ये स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही। संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हारलो तर इतिहास घडला पाहिजे, जिंकलो तर इतिहास घडला पाहिजे। हा इतिहास कुठला संघ घडवेल आपण मात्र बघितलं की नक्कीच पहिला सामना झाला। पहिल्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी करणारा मिस्टर हिमराज मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला, परंतु नक्कीच ग्रामपंचायत सदस्य आदरणीय आपण बघितलं की पुंडलिक भाऊ वाघेरे साहेब यांच्याकडे कॅश प्राइज 501 रुपयाचं बक्षीस देखील हिमराज यांनी कमावलेलं आहे। या स्पर्धेमधला हे दुसरा पारितोषिक। आज के दिन का दूसरा मुकाबला प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर सागर उनके साथ शायद यहां पर बिल्कुल प्रकाश और पहले गेंदबाज वाघेरे टीम की ओर से 33 नंबर की जर्सी प्रदान करने के लिए सागर और प्रकाश की जोड़ी मैदान के अंदर 33 नंबर की जर्सी प्रदान करने वाली गेंदबाज के मार्ग पर तैयार में दुनिया का मशहूर मार्केट जिसका नाम है क्रिकेट, कोटि कोटि जनता का प्यारा अमर रहे क्रिकेट खेल हमारा। इसकी कहानी चालू है विलवंडी के मैदान पर। आज के दिन में हवा रुक चुके दोनों भी अंपायर्स का शुक्रिया अदा करना चाहूंगा। यस लेट्स गो प्ले ऑन, खेल चालू। गेंदबाज नाम की जानकारी दीजिए। दौलत। यस आने वाले हर किसी मानव का, हर किसी बड़े बड़े हस्तियों का हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूंगा जी। तो यहां पर देखा जाएगा तो आज के दिन का यह दूसरा खेल ओवर की पहली गेंद प्रकाश के लिए, सागर के लिए पहली गेंद छोटी गेंद के साथ खूब सुंदरता के साथ इस गेंद को सहला कर ठेला कर खेला है। गेंद तकरीबन 1 रन के बाहर जाने वाले 4 रन के लिए छोटी गेंद के साथ बढ़िया स्ट्रोक खेला और बढ़िया स्ट्रोक खेलते समय जैसे ही देखा कि बिल्कुल काफी कुछ वक्त है, काफी कुछ मौका है, तो इस मौके का फायदा उठाया सागर जैसे बल्लेबाज ने। आगाज शानदार पारी का। कमाल का आगाज किया और कमाल का आगाज करते समय पहली गेंद के ऊपर सोने पे सुहागा 4 रन। ललकार प्रतिकार शक्ति का संचार ऊर्जा से भरे हुए दोनों भी टीम आमने सामने जंगी। दौलत करते हुए गेंदबाजी, हवा भी चालू ही, कड़ी धूप भी ही, चारों तरफ से उजाला ही उजाला। दर्शकों की संख्या तादाद के साथ बढ़ते हुए इस पायदान पर, इस मैदान पर मैन फ्रॉम धागुर मिस्टर सुरेश। यह का उल्लास, ललकार प्रतिकार शक्ति का संचार, क्योंकि बिल्कुल ताबड़तोड़ क्रिकेट और ताबड़तोड़ क्रिकेट का महासंग्राम। इसी महासंग्राम के साथ क्या रणनीति किस तरह से अपना पाएंगे। दूध या रोशनी से नया खूबसूरत मैदान, 4 चांद लग चुके भिवंडी के मैदान को। राष्ट्रवादी ट्रॉफी चार गेंदी, टोटल स्कोर बनता हुआ 6 रन। अभी भी शायद यहां पर 2 गेंद का खेल शेष ही। नई बल्लेबाज क्या कहानी दर्ज कर पाएंगे। अनुमान यहां पर देखा जाएगा तो बिल्कुल अभी भी 2 गेंद का खेल शेष ही। सामने वाली छोर की ओर से गेंदबाज का नजारा पेश करने के लिए तैयार दौलत। इस बार भी कदमों का सहारा लेकर आगे निकल गया, चांस मिलेगा दौलत के लिए। एक और विकेट का नुकसान, चलते गाड़ी का नाम मजनू। क्या बात है, कमाल की गेंदबाजी। इस गेंद को भाई पहुंचाना था स्टैंड में, लेकिन जगह पर उठ गई गेंद, कोई भी गलती नहीं की अपने फोड़ों पर। शानदार कैच पकड़ा, लेकिन इस बल्लेबाज ने नहीं सोचा था कि इसके पहले गेंद के ऊपर अपने प्रमुख बल्लेबाज लौट गए। तब मतलब बिल्कुल हल्का सा समय तो लेना चाहिए था, लेकिन ऐसा कुछ यहां पर पेश नहीं रफ्तार किया और बल्लेबाज को चलता किया गेंदबाज ने। अच्छी गिनती, बिल्कुल जोरदार अपील और जोरदार अपील के साथ ओवर की समाप्ति। सटीक ओवर, बेहतरीन ओवर,
पहले ओवर का खेल समाप्त, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल स्कोर 6 रन, 2 विकेट के नुकसान पर धागुर टीम का ये स्कोर। पारी का तीसरा ओवर करने के लिए तैयारी में। पहली गेंद लाजवाब, ओवर की दूसरी गेंद राइट मोड़ के साथ सामने वाली छोर की ओर से ओवर की दूसरी गेंद करने के लिए तैयारी में। इस बार ऑफ स्टंप पर जगह बनाकर अच्छा स्ट्रोक किया, अच्छा स्ट्रोक करते समय पीछे खिलाड़ी को तैनात किया है कवर पॉइंट के क्षेत्र पर, लगभग साझा पर दूसरे अंक ले जाना चाहेंगे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। ये तो कहता हूं कि दिल से दे दो तो भिखारी अमीर है, मोती ना दे सको तो समंदर पकेरे देता रहेगा सारे अंधेरे को रोशनी, जब तक तुम्हारे नाम में और रोशन जमीर वजूद है। ये निम्मक और सचिन की क्या जोड़ी, आज के दिन में क्या कहानी इनकी है। यह काफी कुछ खराब गेंद, 9 बॉल का इशारा, वाइड गेंद का इशारा, हम पास ने बाजू को खोला। तो पहला ओवर बेहतरीन रहा था, लेकिन उसके बाद देखा जाएगा तो दूसरे ओवर में 12 रन कर चुके, तीसरा ओवर चालू है और तीसरा ओवर पारी का चालू होने से बिल्कुल शायद यहां पर क्या रणनीति वही दर्शा पाएंगे। ऑन साइड में ग्लांस किया है, पहले पर आने वाली गेंद की खूब सुंदरता के साथ इस गेंद को सहला कर ठेला कर हल्की सी दरार में स्ट्रोक खेला और हल्की सी दरार में स्ट्रोक खेलते समय 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। 1 रन के मदद के साथ टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 22 रन। अभी भी 3 गेंदों का खेल शेष। समंदर शांत होता है तो कोई भी नाव चला लेता है, असली मजा तो किश्ती तूफान से निकलने के बाद आते है। अच्छी गेंद, ना तो आगे जाने का रास्ता ना तो पीछे से ही बड़ा शॉट करने के रास्ता। इसी रास्ते के साथ मंजिलें उनको मिलते हैं जिनके हौसले बुलंद होते हैं, जिनके हौसले बुलंद होते हैं गुरु पंखों से उड़ान लेते हैं। करे तो क्या करे, पहले तो अपने किस्मत में रोटी होनी चाहिए, बाद में मिलेंगे आपको बोटी। बड़ा शॉट खेलने की तैयारी, फिर से कामयाबी नहीं। अलग सोच, सोच ऊंची, बंदा साहु का सावन सा, सोच नीची, आदमी भिखारी, ठूठा, ठन पाल, मदन गोपाल। एक और अच्छी गेंद के साथ इनसाइड आउट एरिया में अच्छा स्ट्रोक खेला और अच्छा स्ट्रोक खेलते समय पीछे खिलाड़ी को तैनात किया था, लेकिन उनके सर के ऊपर से गेंद बॉल रन के बाहर 4 रन। कमाल का स्ट्रोक और कमाल के स्ट्रोक के साथ 4 रन की मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल मिलाकर 26 रन। शांत स्वभाव के साथ सभी दर्शक मैच की मजा लेते हुए 3 ओवर का खेल समाप्त, 2 विकेट के नुकसान पर धागुर टीम का स्कोर 26 रन। तो इससे क्या उभर कर आएंगी पारी। क्लायमेट थोडासा बदलता आणि क्लायमेट थोडासा बदलत असताना आपण बघतो की या ठिकाणी नक्कीच जे लाडके क्रीडा रसिक या क्रीडा नगरीमध्ये बसून सामन्याची मजा घेताना, कारण की नक्कीच उन्हाचा थोडासा तडाखा वाढतोय तरी देखील मात्र नक्कीच आवड आहे, सवड आहे आणि येणाऱ्या धुलीवंदनाच्या दिवशी याच मैदानावरती कुस्ती जंग आहे। हा कुस्त्यांचा महासंग्राम आपल्याला बघायला भेटणार आहे नक्कीच विळवंडीच्या वतीने, कारण की अनेक गावागावामध्ये अनेक पाड्यापाड्यामध्ये नक्कीच जसे क्रिकेटपट्टू आहेत तसेच कुस्तीपट्टू देखील आहेत। पहिला चेंडू चांगला फटका खेळत असताना चेंडू जात सोनेरी पिवळी व्हाईट पट्टीच्या बाहेर आणि चेंडू सीमारेषच्या पलीकडे जात असताना चौकार देखील बघायला मिळतोय। क्या हो गया, कमी वयामध्ये आपल्या पुत्राला छातीवर घेऊन स्वराज्यासाठी प्राण लढा देणारी मा जिजा होती, तसंच मात्र तानाजी हे देखील मात्र थोडंसं मात्र कॅमेरामॅनच्या स्टँडच्या खाली बसून मात्र सामन्याची मजा घेताना त्यांचं आपण सातत्याने सरचं स्वागत करूया, कारण की आज पूर्णपणे कोर कमिटी सक्षम आहे या ठिकाणी। सरळ बॅटे चांगला फटका आणि सरळ बॅटे चांगला फटका खेळत असताना बघतो की डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू येत आहे। जीवाचं रान करून या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले जातं आणि जीवाचं रान करून क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतो की एक धाव। या स्पर्धेचा पूर्णपणे आयोजकांचा मात्र कार्य करणारे मात्र सर्व आयोजकांचा आपण मात्र शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया, कारण की नक्कीच राष्ट्रवादी चषक एक मोठं नाव, कारण की गोकुळभाऊ जिरवा साहेब असतील आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानावरती ज्यांनी मात्र नाव कोरले राजकारणामध्ये, अक्षरशः या विभागाचं एक मोठं नाव आदरणीय नरहरी झिरवा साहेब आणि त्यांच्या समवेत आपण बघतो की नक्कीच अशोकजी टोंगारे साहेब जिल्हा परिषद सदस्य येणार काही वेळातच या व्यासपीठावरती येतील यामध्ये शंका नाही। आणि या गावची आणबान शान म्हणजे नक्कीच पुंडलिक भाऊ वाघेरे साहेब हे देखील नक्कीच अतिशय मात्र एक जोमाने कार्य करतात आपल्या नक्कीच या कोर कमिटीसाठी। सगळ्यांचं शब्द सुमनाने आपण सरचं स्वागत करतोय।
पुढील चेंडू कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला घेऊन करतो आणि कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला घेऊन काढल्यानंतर बघतो की नक्कीचा ऑन साईडला चांगला फटका कार्पेटी फटका आणि कार्पेटी फटका खेळत असताना एक धाव तर येते खात्यामध्ये. एके धावाची भर पडत असताना फलगावती धावसंख्या आपण बघतो की धावसंख्या 32. पहिल्या षटकामध्ये दोन फलंदाज बाद झाले होते परंतु त्यानंतर नक्कीच दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाचा डाव सांभाळलेला आहे. धावत पळत लवकर आलो नक्कीच विळवंडीच्या मैदानावरती उभा राहिलो आणि त्यानंतर या विळवंडीच्या मैदानावरती राष्ट्रवादी चषकाचा हा थरार आपल्याला बघायला मिळतोय. स्लिपच्या क्षेत्रामधून चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व तयारी दाखवत असताना बघतो की नक्कीच एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी प्राधान्य आहे की नाही? नाही. एका धावासाठी समाधानकारक कार्य करावं लागेल. समाधानकारक या मात्र भूमिका सिद्ध करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं की विळवंडी संघाने 101 धावांचा डोंगर उभा केला होता आणि त्याला प्रत्युत्तर देताना नक्कीच 35 धावांनी संघ पराभूत झाला. तो म्हणजे तिलोळी संघ. कारण की काय जबरदस्त अशी फलंदाजी देखील बघायला भेटली होती गणेश सारख्या फलंदाजांना. यावेळेला इंटू द गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्यांना असेल येरे म्हणजे मागल्या फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना मिस्टर गोरख गणेश. धावसंख्या थांबते. धावसंख्या जाती 33 धावसंख्या. कारण की आपण बघतो की या ठिकाणी ओव्हर नंबर 4 सेकंद समाप्त झालेल्या आहे. 8च्या सरासरी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये किती धावा गोळा केल्या जातील हे देखील सातत्याने बघणे गरजेचं आहे. एक प्रोफेशनल क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं आणि प्रोफेशनल क्रिकेट बघायला मिळाल्यानंतर बघायचं की या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ शिल्लक. सगळे अगदी मात्र नक्कीच कुस्तीपट्टू कुस्तीची मात्र नक्कीच जंगी तयार करण्यासाठी नक्कीच कारण की नक्कीच शरीर यष्टी किती चांगली बघायला मिळते नक्कीच प्रत्येक या विभागातील खेळाडूची. त्यानंतर पहिला चेंडू या ठिकाणी कव्हर सीरीजन मध्ये चेंडूला घेऊन काढला होता आणि कव्हर सीरीजन मध्ये चेंडूला घेऊन काढल्यानंतर एक धाव तर बघायला मिळते. स्नेहाचा सुगंध दरवळलेला आहे. आनंदाचा क्षण येतो आणि त्याच अनुषंगाने त्या आनंदाच्या क्षणाला भरभराटून प्रतिसाद देखील बघायला मिळतोय. कारण की दिंडोरी तालुक्यामध्ये नक्कीच विळवंडीच्या मैदानावरती मात्र ही स्पर्धा रंगते. और दष्टमच्या बाजूने खराब नाही चेंडू म्हणता येणार. सुंदर चेंडू कारण की नक्कीच या ठिकाणी चेंडू जमिनीला तर लँड झाल्यानंतर थोडासा वरती होता परंतु चेंडू मध्ये नक्कीच कमरेच्या खालतीच देखील राहिला आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचा कॉल आला नाही पंचांकडे. कारण की सुंदर पंचांचं कार्य करण्यासाठी गोरख बंधू आणि त्यांच्या समावेश मध्ये मला वाटतंय भाऊराज यांचे देखील आपण शब्द सुमनानुसारचं स्वागत करूया. हिट सुपर हिट ब्रँडेड हिट षटकार. चारी बाजूला नक्कीच वडापाव पाव वडा या विभागातला फेमस कटलीस उसाचा रस एनर्जी वाढवा केळी त्यानंतर काकडी केळा कोकली मान वाकली सगळ्या गोष्टीची मात्र नक्कीच कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत आहे. याच मदती आउटसाइड ऑफ स्टंपला नक्कीच इनटू द गॅप मधून चेंडूला घेऊन काढताय. नॉन आउट स्टँड मध्ये चेंडू जाईल की काय. डीप कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आणि डीप कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर काय मनुष्य काल. तेरा पीछा नहीं छोड़ूंगा सोनिया कहां भाग रही तू मस्त कलंदर के साथ. 3 धावा पूर्ण आणि 3 धावा पूर्ण करत असताना फलकावती धावसंख्या आमची गुणलेखक हाती घेतली. लेखनी सुरुवात केली. येतुरी क्या तेरी चाल है क्या तेरी बाल है. शाळेमध्ये असताना जर एवढा अभ्यास केला असता तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये नक्कीच 12वी पास होऊन मात्र कुठेतरी मात्र वेगळा जॉबला लागला असता. परंतु सुंदर कार्य या ठिकाणी आणि त्या कार्याला सॅल्यूट आहे. धावसंख्या वाढते. याही वेळामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात डोक्यावर चेंडू आर पार सीमा पार षटकार. धावसंख्या वाढते 49 धावसंख्या. आपण बघतो की नक्कीच थोडासा महाग डाट होतोय. नक्कीच धनु तन मन धन धनुच्या गोलंदाजावरती 2 षटकार आतापर्यंत राहिले. तर आता बघतो की नक्कीच 16 धावा खर्च केले आहे आणि 16 धावा खर्च करत असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या थोडीशी थांबली होती. त्या धावसंख्येला कलाटणी दिली जाते उभारणी दिली जाते. 1 टप्प्यानंतर सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटते आणि 1 टप्प्यानंतर सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ झालेले दोन्ही फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट 1 धाव. डोळ्यामध्ये तेल घालून पंचांचं कार्य करण्यासाठी भाऊराज तयार आहे. बघतो की नक्कीच 1 धाव षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 5 सेकंदाची समाप्त सरासरी 10ची आणि त्यानंतर धावसंख्या बघायला भेटते ती
50 धावसंख्या पूर्ण, शेवटचे 6 चेंडू शिल्लक. कुणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. राष्ट्रवादी चषक 2022 पर्व पहिलं, तिसरा दिवसातला दुसरा दिवस, विळवंडीचं मैदान आणि दिंडोरी तालुक्यामधील नंबर 1 चं मैदान. याच नंबर 1 च्या मैदानावरती येणाऱ्या धुलीवंदनाच्या दिवसामध्ये कुस्तीची जंग असेल. सध्या क्रिकेटचा महासंग्राम आहे. प्रकाश तयार, गोलंदाज देखील पहिला चेंडू हाताळण्यासाठी तयार असेल. पहिला चेंडू यावेळेला अलग ऍक्शन मध्ये चेंडूला सोडला होता. नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला सोडलंय आणि आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला सोडत असताना बहुतेक नक्कीच या ठिकाणी पहिला चेंडू डॉट होतोय आणि पहिला चेंडू डॉट असल्यानंतर षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. बघायचा की नक्कीच निर्णायकच 5 चेंडू आणि निर्णायक 5 चेंडू असल्यानंतर नक्कीच यावेळेला पॅड लावून येणारा चेंडू अतिशय देखणा स्ट्रोक येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत असताना बहुतेक नक्कीच फेकी चांगली झाली नाही आणि फेकी तितकी चांगली झाली नाही नसल्यानंतर एकाला हाय दुसऱ्याला बाय, चौथ्या संघ पळून जाय. आपण बघतो की नक्कीच चौथा क्षेत्ररक्षक आला होता रिकव्हर करण्यासाठी, बॅकअप करण्यासाठी. 3 धावा पूर्ण. ज्या वेळेला 1 धाव होती त्यावेळेला 4 धावा पूर्ण. म्हणजेच काय तर चौकार गेला असता तर बरं झालं असतं असं वाटत असेल क्षेत्ररक्षकांना, परंतु जर थांबवलं असतं तर नक्कीच 3 धावा वाचल्या असत्या. एका धावीला सोन्यापेक्षा जास्त दुपटीने भाव लागतोय क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. कारण की मी सांगतो की ज्या वेळेस मतदान असते त्यावेळेस नक्कीच प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराला पोलिंग बूथ वरती मतदान करण्यासाठी घेऊन जातोय. तसंही क्रिकेट आहे. एक मताला जसा डिमांड आहे तसं मात्र एक धावेला देखील मात्र डिमांड आहे. खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. पूर्णपणे वाघेरा संघाचा आत्मविश्वास खचून जातोय. चेंडू जातोय स्वीपर कव्हर क्षेत्राच्या पलीकडे, चेंडू सीमा रेषा पार. बघू शकाल की 58 डायरेक्ट हिट केलं असतं तर फलंदाज बाद झाला असता, परंतु डायरेक्ट हिट नाही. 1 धाव, 59 धाव संख्या. बघा गेम बदलण्यासाठी एका षटकाची गरज असते. जर एका षटकामध्ये मोठे फटके आले तर मात्र गेम कधी बदलू शकतो. षटकातील चेंडू टाकून जाते अद्याप 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 पळवांचा स्टार्ट घेताना यावेळेला आमच्या प्रमुख समर्थन कक्षाच्या बाजूने पंचांच्या डाव्या कोपऱ्यामधून गोलंदाजी चालू. ओ हेलिकॉप्टर फटका तर बघायला भेटला होता. कार्पेटच्या साहित्यामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 1 धाव सोनियाच्या ताटी उजळल्याच होते आणि त्यानंतर बघतो की यावेळेला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दोघांमध्ये चांगली साजेदारी बघायला भेटते आणि दोघांमध्ये चांगली साजेदारी बघायला भेटल्यानंतर प्रकाश आणि त्याला साथ देणारा जो फलंदाज आहे तो गौरव गणेश. प्रकाश तयार स्ट्रायकिंगला, ऑन साइडला रिव्हर्स फटका नाही तर यावेळेला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणीही रिव्हर्स फटका खेळला नाही. गेल्या 2 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचा फलंदाजांनी कुठल्याही प्रकारचा रिव्हर्स फटका खेळला नाही. षटकाची समाप्ती षटक क्रमांक 6 षटकाचा खेळ समाप्त. 3 फलंदाज बाद झाले होते आणि 3 फलंदाज बाद झाल्यानंतर धावसंख्या झाली ती 61. 62 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी वाघेरी या संघाला.
जीतने के लिए चाहिए 62 रन की दरकार। पहले बल्लेबाज प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर, पारी का पहला ओवर करने के लिए तैयार में। दूर स्वर से पहला ओवर पारी का बाड़ू के बीच में, बाड़ू के रुख में हिमालय के चोटी ने फिर से हमें ललकारा है। दूर हटोई दुनिया वालों, ये खेल दिग्गजों का, जिसने जाता रहेगा, जिसने परकारेगा। गेंद और बल्ले का कायदा कितना शान और कितना प्यार के साथ लड़ा जाता है इसी पायदान पर, इसी मैदान पर। इस बार अब पहली गेंद अच्छी गेंद थी और अच्छी गेंद होने की वजह से बिल्कुल सामने खेलने का तरीका दिखाया था। बिल्कुल खराब फील्डिंग का नजर पेश होता हुआ, और खराब फील्डिंग का नजर पेश होते समय 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। कुछ मंजिल के नाम नहीं होते, कुछ मंजिल के मुकाम नहीं होते, कुछ मंजिल के रिश्ते नहीं होते, कुछ मंजिल के सवाल होते। सवाल जवाब पता होने के बाद इतने क्यों परेशान होते? क्योंकि मंजिल मिले या ना मिले ये तो रहम की बात है, लेकिन कोशिश ना करना ये सबसे बड़ी गलत बात है। इस बार कोशिश करना है भाई। ओवर की दूसरी गेंद, कदमों का सहारा लेकर आगे निकल गए थे हवा में गेंद, खिलाड़ी सामने, वहां पर छूटा क्या टूटा दिल, क्या गजब का दृश्य एक्शन। 2 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। हमारे साथी साथ यहाँ पर बिल्कुल स्कोरिंग का अपडेट करने के लिए 1 शॉट, यस, साथी स्कोरिंग का अपडेट करने के लिए बिल्कुल एक का बड़ा नाम मिस्टर पप्पू भाई, इनका भी हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहूंगा। पहली गेंद के ऊपर 1 रन, दूसरी गेंद के ऊपर उड़ान लेने वाला शॉट खेला था, पीछे खिलाड़ी को तैनात भी किया था। छूटा क्या टूटा दिल, शॉर्ट रन, और टोटल टीम का स्कोर बनता हुआ 2 रन। और सही टॉप स्टंप पर हल्के हाथों के साथ स्ट्रोक खेलने की तैयारी। इस बार भी मौका बन जाएगा जहां, लेकिन संघर्ष करने के बावजूद 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। तो लगभग चाहिए बिल्कुल 10 रन के एवरेज के साथ, जो चाहिए 62 रन की दरकार, उसके हिसाब के साथ क्या टीम अग्रसर होने वाली या नहीं? खुद ही का भरोसा खुद ही से नहीं, बाहर आने से पहले पुल भी ताजा नहीं होता है। कोशिश करते रहो तो जान जाओगे कि मुकंदर का दरवाजा हमेशा बंद होता है। धुमुरी टीम का भी आगमन होता हुआ हार्दिक हार्दिक अभिनंदन करना चाहूंगा भिवंडी के मैदान पर। ओवर की अगली गेंद, उल्टा गेंद, सामने खेलने का तरीका दिखाया था कवर सीजन पर। अलग नजारा, पहले विकेट का नुकसान डीजे। आपल्या या ठिकाणी नक्कीच शब्द सुनण्याने आम्ही सरचं स्वागत केले, परंतु कोर कमिटीच्या वतीने आपल्या या ठिकाणी सरचं स्वागत केलं जाईल। निवृत्ती फोडके सरांना विनंती असेल, अतिशय चांगली आवड क्रिकेटची आवड जोपासणारे मात्र नक्कीच हे निवृत्ती फोडके सर आपल्याला मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आलेल्या सर्व क्रीडा शिक्षकांच्या सर्व मान्यवरांचा आपण शब्द सुनल्यानंतर सरचं स्वागत करतोय, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की पहिला फलंदाज बाद झालाय। बघू भाई क्या बात है, 3 धाव संख्या, 4 चेंडू, अद्याप 2 चेंडू खेळ शिल्लक। यावेळेला जोरदार अपील केली जाते, पंचांचा कॉल येतोय नो बॉलचा, आणि त्यानंतर लेग पंचांचा कॉल होता OUTचा, परंतु स्ट्रायकर पंचांचा कॉल आहे नो बॉलचा। चित्र काय असेल, दृश्य काय असेल, दृष्ट इच्छाशक्ती, निर्णायक नेतृत्व, आतंक परिश्रमचे प्रतीक, हे प्रतीक मात्र या ठिकाणी ज्या मात्र नक्कीच खेळाडूंनी मला करून दाखवलेलं आहे। भिवंडी गावाचं नाव कोरण्यासाठी त्याच खेळाडूंमध्ये त्रिवार मुद्रा देखील आहे, आणि या 64 संघांना प्राधान्य देत असणार राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू। यावेळेला पाहतोय की नक्कीच पुन्हा एकदा मात्र वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं, कारण की प्रीट कंटिन्यू लागू असेल। 62 धावांचं लक्ष्य धागूर या संघाला, माफ करा, धागूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 61 धावा गोळा केल्या, जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष्य, आणि 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत मात्र संघ एक सुरळीतपणे मात्र चालू आहे। जी धावसंख्या बघायला मिळते राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू, याही वीरा सुपर चेंडू, सुरेख लाईन सुरेख लेन, आणि सुरेख लाईन असल्यानंतर बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू। पहिले षटक प्रगतीपथावरती 5 चेंडू, यस, आता घेतली लेखनी सुरुवात केली, येतून गुलाब फुला अंगणी सपनात आली, राडणी उठून पाहतो तर कुणी नाही, असं आमचे पप्पूभाई यांचं मात्र नक्कीच एक चांगला नेत्रदीपक कार्य।
पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. याला अतिरिक्त उसळी प्राप्त केली आणि अतिरिक्त उसळी प्राप्त करत असताना वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवला होता आणि आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवत असताना वाईटचा कॉल येतोय. अवांतर धावेंचा पाऊस पडेल. दहा 12 पावलांचा स्टार्ट नाही तर 4-5 पावलांचा स्टार्ट आहे. वेट अँड वॉच मध्ये घेऊन मारलेला फटका बघतो की हवेमध्ये चेंडू वन टप्प्यानंतर चेंडू जातो स्कलेच्या क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर नक्कीच दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीचा कॉल येतोय. धाव प्रगती धावसंख्या आपण पाहू शकाल की 8 धावसंख्या. आऊट झालेला फलंदाज 1. बाळू देखील बाद झाला आणि बाळू बाद झाल्यानंतर किरण आणि निवृत्ती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 8 धावसंख्या. अद्याप 30 चेंडू शिल्लक. मित्रांनो घाई करा, मित्रांनो वेळ वाचवा. हे सातत्याने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दिंडोरी तालुक्यामध्ये विळवंडीच्या गावामध्ये ही अतिशय जमदार स्पर्धा राष्ट्रवादी चषक. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे या ठिकाणी मला. गणेश सुरेश. या वेळेला पहिला चेंडू फेकून दिलाय स्कलेच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निसरता होता. चेंडू सीमा रेषा पार होतो 4 धावांसाठी. अपार मेहनत अपार कष्ट कोर कमिटीच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर नक्कीच त्र्यंबक घोटे असतील, पुंडलिक लिलके असतील, निवृत्ती घोटे, त्यानंतर आपण बघतो की नक्कीच प्रकाश घोटे, निमक लिलके, तुषार घोटे, सोनीराम बेंडकुळी, तानाजी कडाळी आणि त्यानंतर शिवा घोटे, मनोहर कडाळी, लक्ष्मण घोटे, नंदू घोटे, विश्वनाथ घोटे, गोरख मोवळी, सचिन भोई या सर्व मात्र नक्कीच माझ्या मान्यवरांना, क्रीडा रसिकांना आणि नक्कीच या कोर कमिटीला मात्र त्रिवार मुद्रा करतोय. आमच्या समावित पप्पूभाई हे देखील मात्र सुरेख कार्य करतोय. त्याचं देखील मात्र सुरेख अभिनंदन करूया. एक धाव येते. डीजेच्या तालासुरावर आपण बेदुंग तर नाचणार आहोत आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच याही वेळेला जबरदस्त लेंथ लाईन सुरेख दाद येते पंचांची. युटीचा कॉल येतोय. कमॉन डीजे, देऊया डीजेला संधी. दुसरा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या आपण पाहू शकाल की अजूनही धावसंख्या बघायला मिळते ती 13 धावसंख्या. दुसरा षटक, तिसरा 3 चेंडू आणि 3 चेंडू खेळ शिल्लक आहे. गोलंदाज आहे तो सुरेश. कॅमेरामॅनच्या वतीने गोलंदाजी करण्याची पूर्ण भूमिका सिद्ध करणारा हा सुरेश गोलंदाजी मार्गती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला चेंडूला पाहले वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. पाहणी करत असताना चेंडूला मात्र जाऊन दिला, सोडून दिलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं मिस्टर सागर, की सागर हा प्राण तळमळला. असंख्य क्रीडाशिकांचा जीव तळमळतो आणि असंख्य क्रीडाशिकांचा जीव तळमळत असताना काय चित्र बघायला मिळतं. हवेमध्ये चेंडू डीप लॉंगन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चढणार असेल, चुकीला माफी नाही. जल्लोष आनंद व्यक्त करताना फलंदाज बाद. पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी, कारण की नक्कीच ही छोटीशी पार्टी केली माझी बायको.
पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच दोन फलंदाज बाद आणि त्यानंतर बघतो की नक्कीच या ठिकाणी हॅट्रिक बॉल होता पंचांचा कॉल येतोय वाईडचा आणि वाईडचा कॉल येत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच या ठिकाणी अवांतर धाव येतोय खात्यामध्ये. मी सांगितल्याप्रमाणे की याच मैदानात येणाऱ्या मात्र 18 तारखेला धुलीवंदनाच्या दिवशी कुस्तीचा महासंग्राम देखील बघायला भेटणार आहे. इंटू द गॅप मधून चेंडूला घेऊन काढतोय चेंडू सीमा रेषा पारतोय. आउटफील्ड तेज मानली जाते आणि आउटफील्ड तेज मानत असताना चेंडू सीमा रेषा पार. जशी आमची नक्कीच निमक भाऊची मात्र नक्कीच बाईक धावते तशीच मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र हा चेंडू देखील मात्र धावला कारण की नक्कीच निमक भाऊच्या अगदी कमरेला जर आपण बघितलं तर मात्र नक्कीच चावी चावी आहे. समच्या बाजूने पुढचा चेंडू याही वेळा समोरच्या बाजूला डीप मिडॉन क्षेत्रावर चेंडूला घेऊन जात आहे. स्टँड अ डिलिव्हर्ड अन कॅरमी बेगीत चौकार. धावसंख्या वाढते. वाईटचा कॉल येते पंचांकडनं कारण की वाईटचा कॉल येत असताना एक धाव तर येते. अद्याप 24 चेंडू 38 धावांचं लक्ष्य. काय जबरदस्त सामना बघायला भेटतोय, काय जबरदस्त मॅच बघायला भेटते आणि या मॅचचा हा थरार असेल. पुढचा चेंडू या वेळेला नक्कीच समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन काढण्याची पूर्ण तयारी. सिंहगडावर सिंह झुंजला पावनखिंडीत बाजी पडला. दासीची रणलक्ष्मीबाईंनी गाजवली तलवार आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच तलवार कुठला संघ गाजवेल. यावेळेला खराब लाईन हे महत्वपूर्ण षटक म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही, परंतु नक्कीच आपल्या लाईन वरती कंट्रोल नसेल तर महत्वपूर्ण षटक मानलं जाणार नाही. सरळ बॅटने चांगला फटका मध्ये चेंडू लॉब केला जातो. इंटू द गॅप मधून चेंडू निसरता होतोय. पाठीमागे चमत्कार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे प्रकाश भाऊ या ठिकाणी डीजेच्या कार्यकर्त्यांना हो यावेळेला तू मी बघतो की धावचित करण्याचे नाम संधी बाजूने पुढचा चेंडू यावेळेला उंचाल बांगडी टाक रंगई हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. डोक्यावर चेंडू जात आहे सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. याच्या अगोदरच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला त्यानंतर मोठा फटका येत असताना फलकावरती धावसंख्या झाली ती आपण बघतो की 35 धावसंख्या ओव्हर चालू आहे. तिसऱ्या षटकातील अद्याप चेंडू टाकून झाले 5 शेवटचा चेंडू शिल्लक कारण की 62 धावांचा लक्ष आणि 62 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना काय जबरदस्त स्ट्रोक देखील येत आहे. यावेळेला टिटपॉट टायमिंगचा वापर केला. हलक्या हातामध्ये चेंडूला घेऊन काढला आणि हलक्या हातामध्ये चेंडूला घेऊन काढल्यानंतर बघतो की नक्कीच एक धाव तर येते आणि एक धावेनंतर दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ देखील झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट असताना 2 धावापर्यंत ओव्हर नंबर 3 सेकंद समाप्त. धावसंख्या 37. येणाऱ्या 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये अद्याप जर विचार केला तर 18 चेंडू मध्ये धावा लागतील ते आपण बघतो की 25 धावांचा लक्ष्य आणि 18 चेंडू 25 धावा. काय मॅच बघायला मिळते. आमचे डीजे ऑपरेटर देखील मात्र तयार आहेत. नक्कीच हाच माझा गुलाबी माल हे गाणं वाजवण्यासाठी नक्कीच तयार असतील कारण की या खऱ्या अर्थाने या मैदानाचा जर तुम्ही विचार केला तर या मैदानात पहिल्या दिवसामध्ये 60 पेक्षा जास्त षटकार गेले होते. कालच्या दिवसामध्ये 50 पेक्षा जास्त षटकार गेले होते. किती षटकारांसाठी हे प्रसिद्ध मैदान मानलेलं आहे. जो खेळाडू नक्कीच आपल्या स्वतःची किमया मात्र सिद्ध करत असताना खेळतोय तो षटकाराच्या आतषबाजीमध्ये नक्कीच हे मैदान गाजवत आहे. दुमदुमतय मैदान. गोलंदाजी मार्कोती तयारीमध्ये नक्कीच वाघेरे संघाला जिंकण्यासाठी आपण बघतोय की आता मात्र 17 चेंडू धावा लागतील त्या 24. एका बाजूला आहे तो धागूर संघ, दुसऱ्या बाजूला असेल तो वाघेरे संघ. वाघेरेचा घाट चढून आल्यानंतर बघतोय की नक्कीच घाट तर चढाला नाही, उतरला नाही
आणि नक्कीच त्यानंतर आपण बघतो की या विळवंडीच्या मैदानाला येत असताना समीकरण बदलतंय. 17 चेंडू 24 धावांचं लक्ष. माझे क्रीडा राजे या क्रीडा नगरीमध्ये प्रेक्षक वर्ग जे उन्हातानामध्ये बसून सामन्याची मजा घेताना त्यांना देखील त्रिवार मुद्रा करूया, कारण की 2 दिवसामध्ये खूप पाऊस झाला नाशिक सारख्या ठिकाणी. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये गारा कोसळल्या होत्या आणि याच विभागामध्ये आपण बघतो की पुढचा चेंडू सरळ बॅटने लॉब केला चेंडूला डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू खाली षटरक्षक, चेंडू आउट ऑफ पार्क. चौकार की नाही? नाही, या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण देखील झालंय. पंच धावा किती? 2 का? एक धाव आणि एक धाव असल्यानंतर आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी राष्ट्रमोर्द विकेटच्या बाजूने 10 फलंदाज स्टार्ट करताना 17 नंबरची जर्सी 17 फलंदाजासाठी खतरा आहे की नाही? धागूर संघासाठी खतरा आहे की नाही? शॉटची नॉन साईडला हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात नाही. 1 टप्पा चेंडू पुन्हा एकदा मात्र आम्हाला नको बंगलामध्ये आम्हाला छोटीशी झोपडीच भरी, त्या झोपडीमध्ये चेंडू जाताना सीमा रेषा पार. धागूर संघाचा हा जो क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेषा पलीकडे जातो 4 धावांसाठी. यावेळेला 10 फलंदाज स्टार्ट करताना राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. शॉट चेंडू ऑन साईडला फुलरलेनचा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. जोरदार अपील केली आणि जोरदार अपील करताना फलंदाज बाद होतोय. समीकरण बदलत आहे, परंतु देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. ओके, धन्यवाद. आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी प्रेक्षक वर्गात सामन्याची मजा घेताना आणि तदनंतर धावसंख्या बघायला पडते ती धावती विकेट गेले आहेत. आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी जर विकेटचा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच जवळजवळ 4 विकेट ये भी साही 6वा फलंदाज बाद. 6वा फलंदाज बाद होतोय. मॅच मध्ये रोमांच निर्माण होतोय आणि मॅच मध्ये रोमांच निर्माण झाल्यानंतर बघायचं की नक्कीच कोणाच्या बाजूने हा सामना जाईल. धावसंख्या आहे ती 43 धावसंख्या आणि 43 धावसंख्या होत असताना बघायचं आहे की मॅच कोणाच्या बाजूने जाईल. सहा विकेट. यस, 19 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी अद्याप एका बाजूला आहे तो धागूर संघ, दुसऱ्या बाजूला आहे तो वाघेरा संघ आणि त्यानंतर बघतो की 6 फलंदाज बाद झालेत. 19 धावांचं लक्ष्य षटकामध्ये चेंडू टाकून झाले. आपण बघतो की 5 शेवटचा चेंडू शिल्लक कर की 13 चेंडू आणि धावा लागतील त्या 19. मी सांगतोय सातत्याने की जसा क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय तसाच कुस्तीचा महासंग्राम रंगणार आहे आणि कुस्तीचे प्रमुख आमचे आयोजक या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती देखील मात्र उपस्थित आहेत. भीमा गोटे आणि भीमा गोटे मात्र नक्कीच आमच्या समोर मात्र उपस्थित आहेत, कारण की नक्कीच त्यांच्याच माध्यमातून आम्हाला मात्र ही नक्कीच एक सुंदर संधी निर्माण दिली करून की नक्कीच कुस्तीचा महासंग्राम होणार आहे. हे देखील तुम्ही मात्र नक्कीच अनाउन्समेंट करत राहा. आणि त्यानंतर शॉटची नॉन साईडला पुलांचा फटका बघतो की इंटू द कॅप मधून चेंडूला खेळून करतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटकाची समाप्ती. 12 चेंडू 17 धावा. 12-17चं समीकरण येतंय. वेळ घेऊ नका. वाघेरे संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 17 धावांचं लक्ष्य.
पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतो आणि मोठा फटका येत असताना यावेळेला बघतो की नक्कीचा सुंदर परफॉर्मन्स कारण की चौकार तर जात होता चौकाराला मात्र थांबवलाय 2 धावा पूर्ण आणि 2 धावा पूर्ण करत असताना 11 चेंडूचा खेळ शिल्लक 11 चेंडू मध्ये 15 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी बॉलर्स नेम आम्हाला कळवायचा आहे सुरेश षटकातील पुढचा चेंडू याही वेळेला वारंवार मात्र तोच चेंडू तीच दसा तोच दरारा आणि पुन्हा 2 धावांसाठी मार्गस्थ होत असताना 2 धावा पूर्ण 10 चेंडूचा खेळ शिल्लक 10 चेंडू 13 धावांचा लक्ष्य समोर फलंदाजा स्ट्राईक इनला आपण पाहू शकाल की जबरदस्त रित्या मात्र फलंदाजीचं कला कौशल्य दाखवत असताना याच कला कौशल्याला एक उभारणी दिली जाईल 10 चेंडू 13 धावांचा लक्ष्य मॅच होती कुठे मॅच येते कुठे सरळ बॅटची एक धाव पाहिजे जिंकण्यासाठी आणि एक धावाचे लक्ष लागत असताना नक्कीच या ठिकाणी नक्कीच खराब लाईन खराब लेंथ या ठिकाणी आपण बघतो की वाघेरे संघ जिंकतो आणि वाघेरे संघाचा आपण शब्द सुमण्याने सरचं स्वागत करूया
वाघेरे संघाच्या वतीने अतिशय मात्र चांगला परफॉर्मन्स केला. आपण बघतो की मेन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी धनु तर मेन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मिस्टर किरण यांना मात्र व्यासपीठावरती मी आमंत्रण करतोय एक सुंदर मेडल घेण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो आजच्या दिवसातील मात्र तिसरा सामना बघायला भेटणार आहे. तिसऱ्या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे कारण की या ठिकाणी सुरेख बॅटिंग कारण की क्रिकेट म्हटल्यावर नक्कीच बॅटची गरज असते आणि बॅट मात्र कालच्या दिवसामध्ये एकाची तुटली देखील होती. जर नवीन बॅट जर मात्र कोणाला मात्र पाहिजे असेल तर निवृत्ती बोडके सर यांच्याकडे तुम्ही संपर्क साधा. आजच्या दिवसामध्ये आपल्या ठिकाणी बॅट अवेलेबल उपस्थित केलेले आहेत. जर कोणाला बॅट पाहिजे असेल तर मात्र नक्कीच स्वस्त मस्त दरामध्ये नक्कीच ह्या बॅट मात्र दिल्या जातील. कारण की त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपण बघतो की बोडके स्पोर्ट म्हणून एक सुप्रसिद्ध नवीन